ओ मेरे दिल के चैन भाग 25. रणविजय तिच्या मानेत आपलं नाक घुसळून तिचा शरीरगंध स्वतःमध्ये सामावून घेत होता आणि तिच्या शरीराचा बॉडीवॉशचा सुगंध त्याला मोहून टाकत होता. हळूहळू भावनावेगात त्याचा हात तिच्या पोटावर अजून घट्ट होत चाललेला. तिच्या मानेत त्याचा चेहरा आणि वर त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर घट्ट होत जात होते. सान्वीचा तर श्वासच अडकत जात होता. बाई बाई, किती तो धुसमुसळेपणा. अ अ अह अहो. सान्वीने कसं तरी त्याला हाक मारली. नाहीतर ज्या प्रकारे रणविजयच्या हरकती चाललेल्या त्याने तर मॅडमचे हुंकारच बाहेर पडत होते. रणविजयने एक क्षण तिच्या मानेतून चेहरा बाहेर काढला आणि तिच्याकडे बघितलं. फर्स्ट लेट मी कॉन्सन्ट्रेट हिअर, असं बोलून परत तो त्याच्या कामाला लागला. अ अ अहो, पण तुम्ही माझं पोट किती जोरात. सान्वी बोलतच होती की रणविजयला कळलं की खरंच त्याच्या हाताची पकड तिच्या पोटावर जास्तच घट्ट झाली. त्याने तिच्याकडे बघत तिच्या पोटावरची पकड हळूच हलकी केली. तशी सान्वी पटकन त्याच्या पकडीतून उठून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण रणविजय सुद्धा आज फुल शिकारीच्या कॅरेक्टरमध्ये होता. त्याने पटकन पुन्हा तिला घट्ट पकडलं आणि बोलला, व्हेरी स्मार्ट बायको, पण ही स्मार्टनेसगिरी माझ्याबरोबर नाही हा. आज तर तुला अजिबात सोडणार नाहीये मी. रणविजय तिरकस हसत बोलला. सान्वीने वळून त्याला टेन्शनमध्ये विचारलं, का? का म्हणजे काय? तू स्वतः उंगल्या करतेस आणि मला विचारतेस. रणविजय भुवई वर करून बोलला. उंगल्या आणि मी? कधी? सान्वीला तर काही कळतच नव्हतं. ओहो, मासूमियत तो देखो चेहरे से टपक रही है, रणविजय सार्कास्टिकली बोलला. आता सान्वीला टेन्शन आलं. मीच याला उंगल्या केल्या आणि मलाच माहीत नाही. सांगा ना, काय केलं मी? ती तर सिरियसली टेन्शनमध्ये आली आणि रणविजयला तिची अशी मस्करी करून तिची मजा बघायला आवडत होतं. तो गालात हसत पण तिला कळू न देता बोलला, आता अंघोळ करून बाहेर आलीस ते कशी आलीस? नुसत्या बाथरूमवर. मग बायको अशी ओलेत्या अंगाने एकदम सेक्सी बनून समोर येणार आणि नवऱ्याने काय नुसतं बघत बसायचं का? सॉरी मिसेस राजशिर्के, तुमच्या नवऱ्यात एवढे पेशन्स नाहीत. रणविजयचं ते इतकं बिनधास्त बोलणं ऐकून सान्वी तर गारच पडली. पण नंतर स्वतःला सावरत बोलली, नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही बोललेलात ना की तुम्ही मला वेळ द्याल, जेव्हा मी स्वतःहून पुढाकार घेईन तेव्हाच आपल्यात. यू नो व्हॉट आय मीन. सान्वीला पुढे बोलायला लाज वाटत होती. पण तिचं हे वाक्य ऐकून रणविजय पटकन बोलला, बायको, मला नाही माहीत होतं तुला त्याची इतकी घाई आहे. म्हणजे आता तुझ्या मनात तेच होतं ना? रणविजय आता तिची फुल ऑन खेचत होता. सान्वीला तर काही कळलंच नाही. म्हणजे आता तो त्यासाठीच अप्रोच करत होता ना? ती असमंजस नजरेने त्याच्याकडे बघत होती आणि तो लब्बाड तिच्याकडे बघून हसत होता. तेव्हा कुठे मॅडमची ट्यूब पेटली आणि तिला अगदी शर्मेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. तिने लाजेने आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. तिला खूपच एम्बारस फील होत होतं. पण तरीही तिच्या भाबड्या मनाला प्रश्न पडलाच की मग आता जे हे करत होते ते काय? पण तिच्या मनातला प्रश्न जणू रणविजयला समजला. अरे बाबा, आपल्यात रिलेशन येतील ते तुझ्या मर्जीनेच येतील. पण मी असं कुठे म्हणालेलो की आपण बाकी काही करू शकत नाही? तो खट्याळपणे बोलला. आता या मॅडमला पुन्हा प्रश्न पडला की बाकी काही म्हणजे नेमकं काय? आणि हुशार बायकोने प्रश्न केलाच, बाकी काही म्हणजे नेमकं काय आणि किती? हाय बायको, काय प्रश्न विचारलास? पण जर मी या प्रश्नाचं उत्तर सांगून न देता माझ्या कृतीने दाखवलं तर? आपल्या खट्याळ डोळ्यांनी तिला बघत विचारू लागला आणि पुन्हा त्याचं नाक तिच्या मानेत घुसळू लागलं. त्याचं बोलणं समजण्याआधीच पुन्हा तिचे श्वास जड होऊ लागले. 1 महिना उलटून गेला आणि सान्वीचं काम अर्ध अधिक होऊ लागलेलं. तिने जे फॅशन डिझायनर्स तिच्या ब्रँडसाठी नेमले होते त्या सगळ्यांनी त्यांची 50% कपड्यांची खेप सान्वीला पुरवलेली आणि 50% काही दिवसातच मिळणार होती.
म्हणजे आता तिच्या या कपड्यांच्या विक्रीला सुरुवात करायला काही हरकत नव्हती. आता मार्केटमध्ये दुकानदारांना जर हा माल पुरवला तर लगेच विक्रीसुद्धा चालू होणार होती. पण त्याआधी रणविजयने सान्वीला काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी त्याच्या ऑफिस केबिनमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये सगळ्यांना माहीत होतं की ती रणविजयची बायको आहे, पण सान्वी लवकरच एक क्लोदिंग ब्रँड मार्केटमध्ये आणणार आहे याबद्दल काही सिनियर एम्प्लॉईजशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. मे आय कम इन? सान्वी रणविजयच्या केबिनचा दरवाजा अर्धवट उघडत वाकून बघत बोलली. रणविजय केबिनमध्ये एकटाच होता. तिचं असं परमिशन विचारून येणं त्याला खास आवडलं नाही. त्याला असं वाटायचं की तिने त्याच्या आयुष्यात काही गोष्टी बेधडक आणि बिनधास्त कराव्यात, जेणेकरून ती हे सगळं हक्काने करते हे प्रूव्ह होईल. आणि आपण हक्क आपल्या जीवलगांवरच दाखवतो. सान्वी किती वेळा सांगितलं, सरळ आत येत जा, या सगळ्या फॉर्मॅलिटीज तुझ्यासाठी नाहीत. रणविजयने तिला आत येण्याची परमिशन न देताच तिला ज्ञान देऊ लागला. आणि ही मॅडम अजून तिथेच उभी. आता आत यायला काय घ्याल मॅडम? रणविजय सार्कास्टिकली बोलला. तुमची परमिशन, सान्वी दात काढत बोलली. रणविजयने नकारात मान हलवली, जसं की हिचं काही होऊ शकत नाही. तिला आत यायला सांगून त्याने स्वतःचा लॅपटॉप बंद केला आणि तिला स्वतःसमोर बसायला सांगितले. सान्वी, तुला माहितीच आहे की आपल्या क्लोदिंग ब्रँडचं ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त काम झालंय, तर आता ब्रँड मार्केटमध्ये येण्याआधी त्याचं प्रमोशन केलं पाहिजे, असं बोलून रणविजय तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत राहिला. पण असं का? म्हणजे मार्केटमध्ये येण्यासाठी प्रमोशन करण्याची काय गरज आहे? डायरेक्ट मार्केटमध्ये उतरव ना. ती तो ब्रँड एक सर्वसामान्यांचा ब्रँड म्हणून असं बोलत होती, तर तो हा ब्रँड एक लक्झुरियस ब्रँड सुद्धा आहे असा विचार करून बोलत होता. तू विसरतेस की हा ब्रँड एक लक्झुरियस ब्रँड सुद्धा आहे. त्यामुळे याचं प्रमोशन नाही केलं तर कसं कळेल त्यांना जे हे एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स खरेदी करतील? त्याचं म्हणणं बरोबर होतं. ओके, पण मग प्रमोशन केलं तर सगळं ओव्हर बजेट होऊन जाईल. तिने तिच्या लिस्टमध्ये प्रमोशनला धरलंच नव्हतं. यू डोंट वरी अबाउट दॅट, मी सगळं अरेंज करेन, तो बोलला आणि हिच्या भुवया आक्रसल्या. तुम्ही? नो वे, मी तुम्हाला सांगितलेलं, कोणत्याही प्रकारे यात तुमची हेल्प किंवा तुमची इन्व्हॉल्वमेंट मला नकोय. एकीकडे ती हळूहळू जवळ सुद्धा येत होती आणि प्रोफेशनली त्याला दूर सुद्धा ठेवत होती. पण हे त्याला कसं आवडेल, नाही का? तू विसरतेस की यात माझी इन्व्हेस्टमेंट आहे, मग माझी थोडी तरी इन्व्हॉल्वमेंट असणारच. फक्त तुला फंडिंग करून मी गप्प नाही राहू शकत. तो जरा कडक आवाजात बोलला. म्हणजे त्याला कळतच नव्हतं की ही त्याला डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होण्यापासून का रोखत होती. तुमची इन्व्हॉल्वमेंट आली तर हे प्रोजेक्ट माझं राहणारच नाही. इथे राजे शिर्के टॅग लागेल. मग हा ब्रँड राजे शिर्के म्हणूनच लगेच मार्केटमध्ये रूल करेल. पण मग सान्वी डिझाईन्समधली सान्वी कुठेच नसेल. हे बोलताना तिचा आवाज अगदी लो वाटत होता. त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आता हे त्याच्यासाठी एक नवीन चॅलेंज होतं. ब्रँड प्रमोशन करणं आणि यात स्वतःला बॅकफूटवर ठेवून तिचं नाव कुठेही हरवून न देणं. पण जे स्वप्न त्याचं स्वतःचं आहे तिथे तो बॅकफूटवर राहू शकेल का? बघू काय शक्कल लढवतायत साहेब. रणविजयने जेव्हापासून ब्रँड प्रमोशनबद्दल सान्वीला सांगितलं तेव्हापासून ती टेन्शनमध्येच होती. कारण एकतर प्रमोशनचं बजेट तिच्याकडे नव्हतं आणि तिला कशाही प्रकारे रणविजयची हेल्प घ्यायची नव्हती. त्याची हेल्प घेतली असती तर ती हे बोलूच शकली नसती की हा ब्रँड तिने तिच्या एकटीच्या हुशारीवर आणि टॅलेंटवर मार्केटमध्ये आणलाय. आणि ती तर हे प्रूव्ह करायला निघालेली की ती तिच्या टॅलेंटवर सगळं काही अचीव्ह करू शकते. 2 दिवस होऊन गेलेले, अजूनही तिच्याकडे काहीच आयडिया नव्हती. कसं करणार होती ती प्रमोशन? रात्रभर विचार करून बराच उशिरा तिला झोप लागली. सकाळी 8 वाजता जाग आली ती कसल्या तरी आवाजाने. तिने डोळे चोळत डोळे उघडून बघितले तर समोर रणविजय बेअर बॉडी तिच्या समोर उभा होता. त्याने टी शर्ट काढून टाकलेलं आणि फक्त ट्रॅक पॅन्टवरच हातात मोबाईल घेऊन त्यात काहीतरी बघत होता.
आणि मंद हसत होता. आधी तर त्याला तसं विदाऊट टी शर्ट बघणं म्हणजे तिच्यासाठी श्वास जड होणं होतं, पण तो मोबाईलमध्ये बघून तोंडातल्या तोंडात हसत होता हे बघून तिचं मन साशंक झालं. तिने तसेच झोपून त्याला विचारलं, कसला एवढा जोक वाचताय जे असे हसताय? त्याने नजर उठवून तिच्याकडे बघितलं, जी त्याच्याकडे संशय नजरेने बघत होती. मिसेस राजेशिर्के, आता कसं अगदी बायकोसारखं वागताय? त्याने त्याचा मोबाईल टेबलवर ठेवत तिच्याकडे बघत खट्याळ हसत बोलला. तिला मात्र त्याचं हे बोलणं म्हणजे तिच्या प्रश्नाला तो टाळतोय असंच वाटलं. नवरा जरा कुठे गपचूप हसला की झालं. बायकोच्या मनात संशयाचं भूत उभं राहतं. म्हणून म्हटलं, माझी बायको आता अगदी माझी बायको असल्याचे रंग दाखवायला लागली. पुन्हा त्याने तिला डिवचत म्हटलं, तुम्ही इतकं साखरेच्या पाकात घोळवून बोलू नका हा. खरं सांगा, का हसत होतात? सान्वी काय आपला हेका सोडतच नव्हती. तेव्हा हसतच रणविजयने नकारात मान हलवली आणि वॉशरूमकडे गेला. तशी सान्वी पटकन बेडवरून उठून बसली आणि त्याच्या मागे जात पुन्हा बोलली, असे पळ काय काढताय? तिला तिचा सिक्स सेन्स काहीतरी हिंट देत होता, म्हणूनच ती त्याची पाठ सोडत नव्हती. तिचा प्रश्न ऐकून रणविजय जो आत गेलेला त्याने दरवाजा अर्धवट उघडून तिला सांगितलं, आत येशील तरच सांगेन. हा पण मोठा लबाड आहे हं. तशी सान्वी धुसफुसत तिथून गेली आणि तणतणत पुन्हा बेडवर येऊन बसली. विचार करतच होती की तिचा मोबाईल वाजला. सकाळीच कोणाचा फोन म्हणून तिने बघितलं तर तिच्या असिस्टंट श्रेयाचा कॉल होता. ही इतक्या लवकर कॉल का करते म्हणून तिने कॉल उचलला तर फोन उचलल्या उचलल्या हाय हॅलो न बोलता सरळ श्रेया एक्साइटमेंटमध्ये बोलली, मॅम, तुम्ही आम्हाला कोणालाही सांगितलं नसलं तरी तुमची ही आयडिया आम्हाला जबरदस्त आवडली. यू आर सिम्पली ग्रेट मॅम. या भन्नाट आयडियासाठी तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. श्रेया तर फोन उचलल्या उचलल्या बंदुकीतल्या गोळीसारखी सुसाट सुटली होती. पण इथे सान्वीला मात्र काही एक कळत नव्हतं. श्रेया जरा थांब आणि मला सांग कसली आयडिया? मी काय केलं स्पष्ट सांग. मॅम, तुम्ही केलं आणि तुम्हीच मला विचारताय. अहो, मी सध्या सोशल मीडियावर चाललेल्या हॅशटॅग डिझाईन बाय सान्वी या ट्रेंडबद्दल बोलते. कसला जबरदस्त गाजतोय हा ट्रेंड मॅम. कॉंग्रॅट्स. बरं, मी आता ऑफिससाठी रेडी होते. आपण ऑफिसमध्ये बोलू. या श्रेयाने सान्वीला काही विचारू न देताच फोन ठेवला आणि ही इकडे संभ्रमात फोनकडे बघतच राहिली. ही काय बोलत होती आता? असं स्वतःशीच बोलत तिने सोशल मीडिया ओपन करून बघितलं तर तिला बरेच नोटिफिकेशन आलेले. तिने ते ओपन केले तर सोशल मीडिया अकाउंटवर जे टॉप लेवल इन्फ्लुएन्सर्स होते त्यातल्या बऱ्याच जणांनी सान्वी डिझाईनचे लक्झरी ड्रेसेस घातलेले आणि ते घालून हॅशटॅग डिझाईन बाय सान्वी हा ट्रेंड चालवलेला. ती हे सगळं बघून चाट पडली होती. त्यांच्या पोस्टना मिलियन व्ह्यूज आणि हजारोंनी कमेंट्स होते. कॉमेंटमध्ये कोणी ड्रेसच्या डिझाईन्सची वाहवाही करत होते तर कोणी त्या ड्रेसेसच्या किमती विचारत होतं तर कोणी ड्रेसेस कुठे मिळतील म्हणून विचारत होतं. ती हे बघून शॉक झालेली की तिच्या ड्रेसेसना ओव्हरनाईट इतकी डिमांड आली होती. पण हे सगळं केलं कोणी? माझे ड्रेसेस या इन्फ्लुएन्सर्सना कोणी दिले? तिच्या मनात प्रश्न तर भरपूर होते पण उत्तर एकाचंही मिळत नव्हतं. तेवढ्यात रणविजय अंघोळ करून बाहेर आला ते हलकी शिट्टी वाजवत. त्याचं असं अचानक शिट्टी वाजवत येणं तिला पुन्हा साशंक बनवत होतं. हे रणविजयने तर करवलं नाही ना? तिच्या मनात प्रश्न आला. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि तिच्या मोबाईलमध्ये तो ट्रेंड दाखवत बोलली, हे काय आहे? हे तुम्ही केलं? त्याने 1 सेकंद तिच्या मोबाईलमध्ये बघितलं आणि बोलला, हो. आणि तिथून तो त्याच्या वॉर्डरोबकडे तसाच पुन्हा शिटी वाजवत बेफिकीरपणे गेला. जणू तिचा हा प्रश्न तितकासा मोठा नाहीच आहे. तुम्हाला मी बोललेली ना की मला तुमची कोणतीही हेल्प नकोय. या पूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी माझी आहे. मग त्याच्या प्रमोशनची जबाबदारी पण माझीच असायला हवी. ती वैतागून बोलली. आणि ही जबाबदारी तू कधीच्या काळात पूर्ण करणार होतीस? सान्वी, वी डोंट हॅव दॅट मच टाइम. आणि मला सांग, तिथे कुठेही तुला माझं नाव दिसतंय का? तिथे सगळीकडे डिझाईन बाय सान्वी असंच दिसेल.
इथे माझं रिकमेंडेशन नाहीये, इथे तुझ्या डिझाईन्स बोलतील. रणविजयने कुठेही स्वतःच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता. तो फक्त तिच्या पाठीशी राहून तिचं नाव मोठं करत होता. त्याचे हे विचार ऐकून त्याच्याबद्दल तिच्या मनात एक आदरभाव तर निर्माण झाला होता. क्रमशः सान्वी रणविजयची हेल्प स्वीकारेल का? आणि रणविजयची प्रमोशनची आयडिया तुम्हाला कशी वाटली? हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कथेच्या नियमित भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.